नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द.स. काकडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा भोग. बाहेर काळा डोहन काळोख दाटलेला होता. मगा थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला होता. त्यात वाऱ्यालाही काय मिरगे आली कोणा ठाव. तो डोंबाऱ्याच्या पोरागत उलटा सुलटा नाचत होता. त्यामुळं पडाळीच्या समोरील ओढ्याकाठचा जुनाट आंबा, लिंब, जांभळं आणि उंबराच्या फांद्या फत्तराखाली सापडलेल्या माणसाच्या बरगडीगत कडाकड मोडून पडत होत्या. मोडलेल्या साऱ्या फांद्या ओढ्याला आलेल्या पुराच्या गढूळ पाण्याबरोबर लगेच वाहून जात होत्या. पठाणबाबाच्या वाटणीत मगाशी झालेल्या वळीवात पावसानं झोडपलेली म्हातारी कासाबाया पडाळीच्या बाहेरच्या दालनात ओलं चवळी लुगडं बदलताना हे सगळं बघत होती. ओढ्याला पुराचं ओढ घेणारे पाणी आलं नसतं तर त्या साऱ्या फांद्या आपण पडाळीत आणल्या असत्या. त्यानं जळणाची जवळजवळ 2 वार फिकीर राहिली नसती. हा विचारही तिच्या डोक्यात चमकून गेला. ओलं चोळी लुगडं बदलून झालं तेव्हा म्हातारीला एकदम हुडुहुडी भरल्यागत झालं, गारठल्यागत झालं. त्यात वाराही पुन्हा वारं संचारल्यागत नाचायला लागला, थैमान घालायला लागला, वावधान उठवायला लागला. तो जर बाबा पडाळीत घुसला तर सारं पाचटाचं छप्पर उडवून देईल म्हणून तिने घाईनं पडाळीचं कवाड लोटून घेतलं. वर आणखीन कोयंडा घातला. कवाड लावल्यानं पडाळीत एकदम काळोख झालता. भीत आंधळ्यागत चाच पडत ती आतल्या घरातील गाडग्या मडक्याच्या उतरंडीजवळ गेली. पहिल्याच उतरंडीच्या वरच्या मडक्यात अंडी होती. अंडी हाताला लागता तिला आपल्या कोंबड्यांची आठवण झाली. अचानक आलेल्या वळीवात त्या कोंबड्या कुठं खुडूक झाल्यागत बसल्यात कोणा ठाव. अंड्यामध्येच माचीस ठेवलेलं होतं. ते माचीस घेऊन ती देवठाण्याजवळ गेली. थरथरत्या हातानं तिनं काडी ओढली, देवठाण्यावरची चिमणी लावली. वात्याच्याचं थोटूक तोंडात कसंबसं पकडून चिमणी कसाबसा काळा मिचूक दोर सोडून अंधुक प्रकाश ओकू लागली. त्या उजेडातच म्हातारी चुलखंडा पुढं लावली. कोपऱ्यातली दसकाटं तिने चुलखंडात टाकली. चुलखंडात थोडा इसतो होताच. फुकणीनं फूक मारून तिने दसकाटं पेटवली. जाळा आधी थोडा धूर झाला, त्या धुरानं ती खोकली. जाळ झाल्यावर ती खोकायची थांबली. ती मग तशीच जाळापुढं सरकली. जाळाच्या जिबलीवर हातपाय आही लागस्तवर धरू लागली. जाळाची आही गाराटलेल्या अंगाला गोड लागत होती. ही गोडी म्हातारी कितीतरी वेळ अनुभवत होती. कासाबाया, ए कासाबाया. बाहेर पाऊस आणि वारा थांबल्यावर कितीतरी वेळानं पाडळीच्या वाट्यावर म्हातारीच्या नावाचा आवाज झाला, पण तो काय तिला ऐकू आला नाही. म्हातारीला ऐकायला आता कमी येऊ लागले. ह्याची याद घेऊन तो हाक मारणारा मग मोठ्यानं तिच्या नावानं वरडला आणि तो आवाज मात्र तिच्या कानावर आदळला. गुडघ्याचे सांधे गारव्यानं धरले होते, त्यात ते म्हातारपण. म्हातारी कशी बशी उठली. कवाडाचा कोयंडा काढून तिने कवाड उघडलं. मिचमिच्या डोळ्याने तिने वाट्यावर बघितलं तर पडाळीच्या वाट्यावर केकाट माळ्याचा मुंबईवाला मुरली उभा होता. त्याच्या एका हातात वाऱ्यानं मोडलेली छत्री होती, दुसऱ्या हातात पिशवी होती. त्याच्यासोबत एस टी स्टँडवर हमाली करणारी वैशाख खेड्याची येडसर लक्ष्मी मरी आईचा पेटारा घेतल्यागत उभी होती. कोण आहे? म्हातारीला जगपक कापड्यातला मुरली ओळखना. अरे मी मुरली आहे, कोकाट्याचा. मुरली बेंबाच्या देठातून ओरडून म्हणला. मुरली वय? कोकाट्याचं वय? हा मीच आहे. मग आत येत केली अकरा. म्हातारीला ओळख पटली. तो आत येऊ लागताच म्हातारी आठवल्यागत पुढं म्हणाली, आणखीन कोण आहे संग? ती पेट्या वाहणारी येडी. कोण? लक्षी वय? हा. तर तिला लाव तुझ्या घरला, तू हे सामान घेऊन आणि तू ये आत. मुरलीला घरी पेटी पिशवी ठेवून लगेच सासरवाडीला निघायचं होतं, कारण त्याची बायको 8च दिवसापूर्वी घरात भांडण करून रुसून माहेरी गेली होती. तिच्याकडं परस्पर जाऊन मुरली तिला मुंबईला नेणार होता. घरच्यांना याची तो बातमी पण देणार नव्हता, म्हणून तो जरा गडबडीत होता. पण म्हातारीनं त्याला इतकं आगत करून पडाळीत बोलावल्यावर त्याला तसं जाता येईना.
त्यात त्याला म्हातारीच्या मुंबईवाल्या लेकाचा महत्त्वाचा सांगावा द्यायचा होता. लक्ष्मीच्या हातात हमालीचे 2 रुपये देऊन त्यांनी तिला आपल्या घराकडे पेटाळलं. मोडकी छत्री आणि पिशवी पाडाळीच्या कोपऱ्यातल्या खोटीला अडकवली आणि मुरली म्हातारी शेजारी चुलखांडाचा जाळ घेत बसला. चुलखांडात आणखीन दसकटं टाकत ती बोलली, मग काय बोलती मुंबईची हाल हवा? अगं तुझ्या सुदामानं तुला मप सांगावा दिलाय. म्हातारी दुसरंच काहीतरी पाल्लाळ लावेल म्हणून मुरलीनं सरळ मुद्द्यालाच हात घातला. त्या मेल्या सोद्याचा सांगावा आणि मला मोठं आखरीत म्हणायचं बाबा म्हातारीनं आपल्या दोन्ही हातानं डोकं धरत म्हणलं, माया म्या नाही समजलो सुदामचा आकरीतपणा. मुरलीला सर्व माहीत असूनही तो बोलला, अरे माया राजा, गेलं साली मप होतं नव्हतं तेवढं डाग मारवाड्याला फुकलं आणि त्या मेल्या सुद्याचं लगीन केलं. बरं मग? तो शक्य तितक्या गंभीरपणे बोलला. मग काय, लगीन झाल्यावर त्यानं सटकाच मारला. मुडदा लगेच त्या इवंशीला घेऊन मुंबईला गेला, मला नाही विचारताना पुसता. या मात्र चुकलं पको सुदामचं. चुकलं त्याचं चुकलं हे. म्हातारीच्या दुखावर फूक मारत मुरली बोलला, आणि आता 12 महिने होतीन तेव्हापासून त्यांनी एक नवा पैसा पाठवला असेल तर हराम आहे. पैशाला निमताल होणारी मी मावली नाही, पण स्वतःची आय मेली का जिथी हे बाई त्यांनी बघू नये. निदान नाही या जमत ऐक तर 5-10 पैशाचं कार्ड त्यानं पाठवू नये, माही चौकशी करू नये. अरे म्या का त्याची सावत्र आई आहे का मी त्याला मांडीव दत्ताक घेतलाय? अरे चांगलं 9 महिने 9 दिवस पोटात वाढीवला, जलम दिलाय. पोटात वाढीवला आणि ताटा जीव घातला त्याला. म्हातारी तळमळून बोलत होती. मुरली सारं गप राहून ऐकत होता. तो शहाणा होता म्हणून त्याला घातला साळत. मेट्रिकपर्यंत शिकवणार तर त्यानं मुंबईचा हाट घातला. तर काळवाडीच्या रघुनाथाच्या पाया पडून त्याला मुंबईला जेवणाचे डबे व्हायच्या धांद्यात गुंतवला. तिक पोटा पाण्याला लागला म्हणून त्याचं लगीन केलं तर त्याने केली टंगडीवर. मेल्यासाठी सारं रांडावपाना दिस काढलं, वनवाशी झाली मी, आणि त्यो बायकोला घेऊन मम्मय समय करत बसला तिकडं. म्हातारीचं मन एकदम भरून आलं होतं. तिच्या सुरकुतलेल्या गालावरनं गाळा पाणी व्हायला लागलं. हे पाहून मुरलीला वाईट वाटलं, पण तो सुदामचा जोडीदार. सुदामच्या झोपड्यात खानावळी, आणि आता तर सुदामनं मुरलीला त्याच्या रुसून माहेरी गेलेल्या बायकोला मुंबईला गुपचीप आणायला सांगितलं. सुदाम त्याच्या एवढा पाठीशी असताना तो सुदामची बाजू घेणं साहजिकच होतं. म्हातारे पर सुदामचा काय त्याच्यात अपराध? त्याची बायकोच त्याला तो ह्याकडे बघू देत नाही. अरे म्हणून का त्यानं त्या मुरलीच्या तारावर नाचायचं वय? नाचायला तो काय तमाशातला नाच्या नाही. अरे मर्दानं कसं मर्दागत वागावं. म्हातारीनं सुदामला फटकारा ओढत मुरलीला म्हटलं, म्हाताऱ्या कासाबाया, तू आता हेतून मागचं ये सार. काय? सुदामाची हकीकत सांगतो. त्या मेल्या भाड्याची मला पारसी सारी आली. सुद्या की मला काय बी सांगू नगस. पर त्याचा सांगावा आहे, आणि सांगावा बी चांगला आहे. काय म्हणतोय सुदामा? चांगला सांगावा म्हणल्यानं म्हातारीनं सुदामाला लगेच सारे गुन्हे माफ करून टाकले. तुला ऐकाय येत नाही, देसाई कमी भाऊ लागले, शेतीमध्ये तुला काम होत नाही. खरे रे बाबा मुरली, लयच खरे. तर मुंबईला सुदामाला कोणीतरी सांगितलं. तर काय सांगू तुला कासाबाया, त्याच्या जीवाला ही गोष्ट कुसळागत काळजाला बोचली की त्याला चैनच पडाना. आपण जिथं असताना आपल्या आईची ही दाई ना. त्यानं मग काय सरळ बायकोच्या झिंज्या धरल्या, लाखाने बायको तुडवली त्यानं. वार माझ्या वाघा, वा वा वा. म्हातारी आनंदली. सुदामानं बायकोला सांगितलंय, आज पून तुझी मुंबई बंद. त्वा गावाला म्हातारी करायचं, माह्याच्या हाताखाली काम करायचं नाही. तुही मला जरूर नाही. मग काय म्हणली ते टवळी? म्हातारीला सुनेची गंमत ऐकायची होती.
सुदामानं तिला असा हाग्या दम दिला. काय बोलती ती? लगी पिशवी भरली, गावाला यायला तयार झाली. सून आपल्याकडे येणार हे ऐकून म्हातारीच्या दुबळ्या मनानं आनंदानं बेटकुळीगत लगेच उडी मारली आणि ती म्हणली, मग कावा येणार माही सून बाबा? अगं ती माया संगतीच तर आली ना. मुरलीनं आत्ता खरी बातमी दिली. काय सांग तू? आता म्हातारीवर चकित व्हायची पाळी आली. मग कुठं आहे ती, कुठं आहे ती? म्हातारीला काही धीर धरवना. मगा स्टँडावर आलो तर वळीव कोसळला गावात. पाऊसन वारा एकदम फुगडी घालत होता. तवा सुदामाच्या बायकोला मी गुरविनीच्या घरात बसून ठेवले. पाऊस वारा थांबला का गुरविन घेऊन येईन तिला इथं. तर मुरली, आरती बाया मायाशी भांडण बिंडण नाही ना करायची बाबा. म्हातारी पुढचं बोलली. म्हातारी सुदानं तिला सांगून ठेवलंय. म्हातारीची काय आगळी काली तर बुडाला चामडं ठेवणार नाही म्हणला तिला. काय सांगतो, खरं काय? म्हातारी कौतुकानं बोलली. आणि म्हातारी सून बी फार चोपाडली. तिला बी तू ही किंमत समजली. तू सांगशीन तसं ती वागाय तयार बी झाली. तू पडीन ते काम ती करणार. मग मला तरी दुसरं काय पाहिजे बाबा? आणि बघ सुदामानं तुला खर्ची दिली. आता तुम्ही दोघी हिथं म्हणल्यावर खर्ची लागणारच ना. म्हणून त्यांनी 100 रुपये दिलेत. 100 रुपये दिले? 100? म्हातारीला विश्वास वाटेना. मुरलीनं जॅकेटच्या खिशात हात घातला. 10 रुपयाच्या 10 नोटा म्हातारीच्या हातात दिल्या. मग म्हणला, सुदामानं सांगावं दिलाय. म्हणला आईला सांग 100 रुपये पाठवलेत. आणखीन खर्ची लागली तर नुसतं कार्ड पाठवायचं. चौथ्या दिवशी मनी ऑर्डर हातात पडन म्हणला. माया सुदामा गुणाचाच आहे ग बाया. मग आता निघू का कासाबायो? वा वा वा, अरे एवढा चांगला सांगावा आणला. माया सुनाला मुंबईहून हिथं घेऊन आला. अरे तू तोंड गोड करायला पाहिजे बाबा. थांब थांब थांब, मी तुझ्यासाठी चहा करते चहा. म्हातारीचा गारठा पळाला. गुडघ्याची सांधेदुखी पळाली. तिच्या थकिस्त शरीरात उत्साह संचारला. एखाद्या नव्या नवरीगत ती उठली. तिने मुरलीला चांगला साखरेचा चहा केला. गोठ्यात बांधलेल्या शेळीला चांगलं पिळून तिने दूध काढलं आणि तिने मुरलीला पांढरा शुभ्र चहा दिला. कब्बशीतनं चहा प्याल्यावर म्हातारीकडं बेरकीपणानं बघत मुरली म्हणला, कसा बयो, एक बोलू का? हा बोल की. बोलल्यानं राग नाही ना येणार? अरे त्यात कसला आलाय राग? काय सांगतोयस? बोल बोल. सुदामची बायको तू याजवळ राहीन, पण सासूरवास करू नको बरं का तिला. सासूरवास? अरे तो कायला करू र बाबा? अरे माया पोटी योकच लेक, पोटी पोर नाही माया. अरे माझी लेकच किती, त्यात तिला माघेरी बी आईबाप नाही ती. म्हणजे तिचं सासर हे माहेरागतच की तिचं. आता कसं बोलली? मग काय सांगू सुद्धा मला सांग. ए बघ सुद्धा मला सांग, म्हणा बायकोची काळजी करू नकस, मात्र हातापायाला जपून काम कर. हार पण मुरली, त्याच्या जेवणाचं र कसं होणार आता? अगं सुदामाच्या झोपड्यात आता मीच माझं बिरड नेतोय. म्हणजे सुदामाला हाटीला जायला न ग, आहे का नाही? शाबास शाबास शाबास, चांगली गत केली की चांगली गत केली. एक विचारानं रावा बाबानो, मुंबई येते मुंबई. हा हा, एक विचारानं रावा. मुरलीचं काम झालं होतं. त्याने म्हातारीचा निरोप घेतला. म्हातारी मुरलीला ओढ्यापर्यंत बोळवायला गेली. बाहेर पाऊस थांबल्यावर सारं शिवार शांत झालं होतं. उत्साहानं भरून गेलं होतं. दिवसानं हे तोंड दाखवलेलं होतं. सगळीकडे पिवळं पिवळं ऊन पडलं होतं. म्हातारीला तर सारं सोन्याहून पिवळं झालं होतं. आता तिच्या हाताखाली काम करायला सून येणार होती. लेकानं कधी नव्हे ते पैसे पाठवले होते. जरूर लागली तर आणखीन पैसे येणार होते. इथून पुढे सगळं म्हातारपण सुखा समाधानात जाणार होतं तिचं. तिला एकदम आठवण झाली. सुदाम बायकोच्या तालावर जास्त दिवस नाचत राहिला नाही. वेळीच तो जागा झाला. पण आपण त्याला किती शिव्या देत राहिलो. आल्या गेल्या मुंबईवाल्याजवळ त्याच्याविषयी आणि त्याच्या बायकोविषयी किती वाईट वक्त बोलत राहिलो आपण. आपणच खुळचट.
म्हातारचाळामुळं आपण बोललो, दुसरं काय. सुदामाला नुसतं कळलं का आईला ऐकाय कमी येतंय, दिसाय कमी होऊ घातलंय, शेतीवाडीत आपल्याला काम होत नाही, तर त्यांनी बायकोला हाणून मारून इकडं यायला भाग पाडलं. किती गुणवान आहे आपला पोरगा, नाही तर बाकीची पोरं. हेड, हे असलं पोर पोटी येणं म्हणजे भाग्य लागतं, भाग्य. लय गुणाचा माझा सुदामा. म्हातारी आपल्या विचारात गुरफटली. आता सून गुरवणीसोबत येईन, मग आपल्याला कामापासनं सुट्टी. आपलं काम करायचं बंद. बंद म्हणजे कायमचं इस्टाप. तशी सूनबी हाडाप्यारानं मजबूत, डब्बल हाडाची बाई ती, चांगली रागदार. बाईला सांगती कुळं वाढायची हिंमत तिची. तेव्हा आता शेतीचं काम तिच्यावर सोपवायचं. मोलमजुरीसाठी शेतात बायका घ्यायच्याच नाहीत. खुरपणी, मोडणी, वेचणी, बांधण भरणं, खत पांगवणं सारं तिच्याकडनं करून घ्यायचं. पैसे लय वाचतील. शेळीच्या दुधाचे पैसे, कोंबड्यांच्या अंड्याचे पैसे, आणि पुन्हा मनी ऑर्डर आहेच की. म्हातारीच्या कमरेची पिशवी लगेच पैशानं जड झाली. तिने हळूच पिशवीवरनं हात फिरवला. आणि हा, सून चांगली सुगरणे, त्यात आता मुंबई बघून आली. तिच्याकडनं चांगलं चुंगलं करून घ्यायचं. पुरणपोळ्या, मासवड्या, पाटवड्या, हुलग्याच्या शेंगोळ्या, सारं जिभेचं चोचलं पूर्ण करून घ्यायचं. जीवाला पाहिजे ते करायचं. आणि आजपासून गोळाचा काळा मिचिक चहा बांध. आजपासून थेगळाची लुगडी नेसणं बांध. चांगलं गोष्टीतल्या म्हातारीगत टुमटुमीत व्हायचं. आता आपल्याला काय कमी पडणार आहे. म्हातारी आपल्या मनाच्या खेळात रंगून गेली होती. बाहेरच्या जगाला ती विसरली. तोच गुरवीन पडाळीचा उंबरा चढून आत आले. तिने म्हातारीला सून आल्याचं सांगितलं. म्हातारीच्या हुरदात आनंद मावना. म्हातारी मोठ्या गडबडीनं पडाळीतनं बाहेर ओठ्यावर आली. गुरविनीनं तिच्या सुनेचं सामान पडाळीत जात्याच्या पाळीजवळ ठेवलं. सुनेनं म्हातारीकडं बघितलं, म्हातारीनं सुनेकडं बघितलं. सून पुढं झाली. तिने म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हातारीने तिला उठवलं. तिच्या डोक्यावरनं मोठ्या मायेनं हात फिरवला. मग ती आपल्या आधू डोळ्यानं सुनेचं रूप पाहायला लागली. सुनेचा वाण बदलला होता. लग्नात ती किती हडकोळी होती, साधारण काळी पण होती. पण मुंबईला जाऊन ती पार बदलली होती. रंग चांगला उजळला होता. अगं बाया, आणि हे काय? म्हातारीनं पुन्हा तिच्याकडं बघितलं. मग म्हातारी चक्रावल्यागत म्हणली, कुसमे, कितवा ग महिना? 7वा सरत आला आते. सुदामचं आपल्याबद्दलचं एकाएकी जागे झालेलं प्रेम, त्याच्या बायकोचं आपल्याकडे येणं, आपल्याला दिलेले 100 रुपये आणि आणखीन मनी ऑर्डर येणार, हे सारं आपलं काम करण्यासाठी नाही, तर आपल्याकडनं काम करून घेण्यासाठी. मुरलीच्या साऱ्या बोलण्याचा म्हातारीनं मेळ घातला. सुनेला सासूरवास करू नकोस हे त्याचं शहाणपणाचं बोलणं. इतका वेळ बेटकोळीगत आनंदानं उड्या मारणारं म्हातारीचं मन फुटक्या बेडकोळीगत भोईस अपाट झालं होतं. श्रोते हो, ही होती काकडे सरांची कथा भोग. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटना शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.